अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 12 डिसेंबर मंगळवार अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा दिवस, कारण उद्या कार्तिक मासाची समाप्ती होत आहे। बघा, उद्या दर्श अमावस्या आहे, कार्तिक मासातील शेवटचा दिवस। खरं तर कार्तिक महिना आला देखील आणि उद्याच्या दिवशी तो समाप्त होतोय। कार्तिक मास हा सगळ्या महिन्यांपेक्षा विशेष मानला जातो, तो स्नानासाठी। या महिन्यामध्ये असंख्य भाविक, असंख्य लोक जे आहेत हे धार्मिक स्थळी जाऊन स्नान करत असतात आणि त्या स्नानाचं पुण्य मिळवत असतात। तुम्ही बघत असाल की या महिन्यामध्ये भरपूर लोक फिरायला जातात, देवधर्म करतात, पुण्य करतात, कारण हा महिना पुण्य मिळवण्यासाठी, पुण्याची कामं करण्यासाठी विशेष महत्त्वाचा असतो। आता बऱ्याच लोकांनी धार्मिक स्थळी जाऊन स्नान केलं असेल, ते पुण्य मिळवलं असेल, मात्र बऱ्याच लोकांनी अजूनही धार्मिक स्थळी जाऊन स्नान केलं नसेल। त्या प्रत्येकासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, जो कार्तिक मासातील हा शेवटचा उपाय आहे। बघा, उद्याच्या दिवशी स्नान करत असताना अंघोळीच्या पाण्यात या काही गोष्टी तुम्हाला घालायच्या आहेत। या गोष्टी घालून तुम्हाला स्नान करायचं आहे। जर अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी तुम्ही स्नान केलं तर तुम्हाला संपूर्ण कार्तिक मासाचं पुण्य लाभेल, ज्यामुळे तुमच्या अडलेल्या इच्छा पूर्ण होतील, आयुष्यात असलेली संकट दूर होतील, कठीणातील कठीण मनोकामना ज्या आहेत त्या तुमच्या पूर्ण व्हायला लागतील, प्रत्येक गोष्टीमध्ये मार्ग सापडेल, घरामध्ये असलेलं दारिद्र्य संपायला लागेल, घरामध्ये असलेली जी गरिबी आहे ती कुठेतरी कमी व्हायला लागेल आणि घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये बरकत यायला सुरुवात होईल। आपण म्हणतो ना की हात घालेन तिथे, म्हणजे हात घालेन तिथून पाणी काढेल, सेम त्याच पद्धतीने बघा, हे या पद्धतीने उद्याच्या दिवशी तुम्ही स्नान केलं तर लक्ष्मीची, भगवान श्री विष्णूंची कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल, ज्यामुळे आयुष्यभर तुमच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल। खरं तर अमावस्येचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि भगवान श्री विष्णूंची सेवा करण्यासाठी विशेष मानला जातो। आता खरं तर उद्या करायच्या बऱ्याचशा सेवा, बरेचसे उपाय तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास अंघोळ कशी करायची आहे, अंघोळीच्या पाण्यात कुठल्या अशा गोष्टी घालायच्या आहेत, ज्या गोष्टी घातल्याने जर स्नान केलं तर बाधा, कुठल्या प्रकारचा आजार असेल, कुठल्या प्रकारचा नजर दोष असेल, कुठली वाईट शक्ती त्रास देत असेल, या सगळ्या वाईट गोष्टींचा नाश होईल आणि तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, ऐश्वर्य याची प्राप्ती होईल। बघा, उद्या सकाळी 6:30 ते 7, खरं तर उद्याचा स्नान करण्याचा जो मुहूर्त आहे तो 6:30 ते 7चा आहे, कारण जी अमावस्या आपली सुरू होत आहे ती अमावस्याच आपली 6 नंतर सुरू होत आहे। त्यामुळे 6:30 ते 7चा जो टायमिंग आहे तो तुम्हाला स्नान करण्यासाठी विशेष महत्त्वाचा सांगितलेला आहे। याच टायमात तुम्हाला उद्या स्नान करायचं आहे। जेव्हा तुम्ही अंघोळीसाठी बाथरूममध्ये जाल तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट घालायची आहे ती म्हणजे तुळशीची मुळी। तुळशीचं जे रोप आहे, या रोपाचं एक छोटंसं मूळ तोडायचं आहे आणि हे मूळ तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात घालायचं आहे। जसं हे मूळ तुम्ही अंघोळीच्या पाण्यात घालाल तसं तुमच्या घरातील दारिद्र्य, तुमच्या घरातील वाईट शक्ती, बाधा समाप्त व्हायला लागेल। तुमच्या घरामध्ये असलेली जी काही वाईट ऊर्जा, निगेटिव्हिटी आहे तिचा नाश होईल। तुळस ही अशी गोष्ट आहे जी एका क्षणात नकारात्मकता शोषते। घरामध्ये किती मोठं संकट आलेलं असेल, किती वाईट शक्ती जर त्रास देत असेल तर त्या वाईट शक्ती आणि ती नकारात्मकता सगळ्यात पहिले तुळस माता स्वतःवर घेते आणि घरातील प्रत्येक सदस्याचं संरक्षण करते। आता याच्यावर असं बोलत नाही, कारण ऑलरेडी याच्यावर एक व्हिडिओ मी बनवलेला आहे। ठीक आहे, तुम्हाला तुळशीची मुळी घालायची आहे। ज्यांच्याकडे तुळशीची मुळी आता खूप खोलवर ताई त्याचं रोप गेलं, आम्हाला नाही पॉसिबल, तरी तुळशीचं पान टाकलं तरी चालेल। ठीक आहे, तुम्ही एक पान तुळशीच्या आंघोळीच्या पाण्यात घालायचे। त्यानंतर तुम्हाला लिंबू, जे घरामध्ये लिंबू आहे त्या लिंबाचा थोडासा रस तुम्हाला या आंघोळीच्या पाण्यात घालायचा आहे। अमावस्येच्या दिवशी लिंबाचा प्रत्येक उपाय हा अत्यंत प्रभावी असतो, त्यामुळे तुम्हाला थोडासा लिंबू जे आहे ते लिंबाचा रस घालायचा आहे। लिंबू ही अशी गोष्ट आहे जी कुठल्याही वाईट शक्ती किंवा बाधा जर त्रास देत असेल तर ती क्षणात नष्ट करते आणि आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारची शत्रुपीडा असेल तर त्या शत्रुपीडेपासून आपल्याला मुक्तता देते। त्यामुळे थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे। यानंतर तुम्हाला गोमूत्र घालायचं आहे, त्यानंतर थोडंसं गंगाजल घालायचं आहे। ठीक आहे, या सर्व तुम्हाला गोष्टी घालायच्या आहेत आणि यानंतर शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला हातामध्ये थोडंसं खड्याचं मीठ घ्यायचं आहे। जे आपल्या घरामध्ये खड्याचं मीठ असतं ते, जर खड्याचं मीठ नसेलच तर मग बारीक वाटलेलं जे मीठ असतं ते घेतलं तरीही चालेल। हे खड्याचं मीठ तुम्हाला तुमच्या डाव्या हातात घ्यायचं आहे। ठीक आहे, तुमच्या डाव्या हातामध्ये खड्याचं थोडंसं मीठ घ्यायचं, अगदी एवढं सगळ्या, आणि त्यामध्ये कुंकू टाकायचे। ठीक आहे, कुंकवाने हे मीठ पूर्ण तुम्हाला
कुंकवाच्या कलर सारखं लाल करायचं आहे आणि त्यानंतर डाव्या हाताची मूठ स्वतःवरनं तुम्हाला अशी 7 वेळा उतरवत तुमच्या आयुष्यात असलेली विघ्न संकट ज्यांचा नाश तुम्हाला करायचा आहे ते तुम्हाला तिथे म्हणायचं आहे उतरवत असताना 7 वेळा उतरवलं की त्यानंतर ही मूठ अंघोळीच्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आणि त्यानंतर मग त्याच पाण्याने स्वच्छ सुंदर स्नान करायचं आहे। स्नान करत असताना मनात पॉझिटिव्हिटी असली पाहिजे। सतत तुम्हाला भगवान श्री विष्णूचं स्मरण करता आलं पाहिजे। तुम्ही ज्या देवांना म्हणता त्यांचं नामस्मरण केलं, तुम्ही ज्या गुरूंना म्हणता त्यांचं नामस्मरण केलं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरीही खूप आहे। संपूर्ण अंघोळ अशाच पद्धतीने करायची आहे। त्यानंतर स्वच्छ सुंदर वस्त्र परिधान करायचे आहे आणि मग तुम्हाला ज्या काही अमावस्येच्या सेवा करायच्या असतील त्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत। विशेष करून पुन्हा एकदा सांगते, उद्याचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे। अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, या दिवशी माता लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर करण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही जेवढे उपाय कराल ते सगळेच उपाय हे लाखात एक असतात। आणि उद्याची अमावस्या ही कार्तिक अमावस्या आहे, कार्तिक मासाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे अत्यंत विशेष ही अमावस्या आहे। प्रत्येकाला सांगेन एक तरी सेवा नक्कीच करा। भरपूर सेवा आणि उपाय सांगितलेले आहेत, त्यातील जशा जमतील तशा सेवा करा, जसे जमतील तसे उपाय करा, पण कमीत कमी एक उपाय तरी तुम्हाला करायचाच आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याचं स्नान करायचं आहे। तर मला वाटतं सगळ्यांना कळालंच असेल की स्नान कसं करायचं आहे। जर मासिक धर्म किंवा सूतक काळ असेल तर ताई आम्ही करायचं का? तर हो, मासिक धर्म किंवा सूतक काळ जरी असेल तरीही तुम्ही या पद्धतीने स्नान करू शकता, कारण याचा कुठेही आपण देवधर्माशी काही करणार आहोत, पूजापाठ करणार नाही, फक्त आपल्याला स्नान करायचं आहे। अशा पद्धतीने स्नान केलं तर धार्मिक स्थळी जाऊन तुम्हाला कार्तिक मासाच्या स्नानाचं जे पुण्य लाभणार होतं तेच पुण्य तुम्हाला व्हिडिओ आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।